काँग्रेसचे माजी मंत्री सुनील केदार यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेस नेते मुजीब पठाण यांनी मोर्चा काढलाय। त्यामुळे नागपुरात पुन्हा एकदा काँग्रेस विरुद्ध काँग्रेस संघर्ष पेटल्याचं पाहायला मिळत आहे। महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी शिवराज मोरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे। प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर शिवराज मोरेंचं प्रथमच पुणे सातारा जिल्ह्यामध्ये आगमन झालेलं आहे। यावेळेला ठिकठिकाणी त्यांचं स्वागत करण्यात आलं आहे। ठाण्यात सप्टेंबर महिन्यामध्ये मेट्रोची चाचणी होणार असून डिसेंबर अखेरीस मेट्रो सुरू होण्याची शक्यता आहे। मुंबई महानगरात मेट्रोचं जाळं मजबूत करण्याचं काम सुरू आहे, त्यामुळे रस्त्यांवरील वाहतूक कमी होईल असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले। ठाणे जिल्ह्यातील पालिकांचा सर्व कारखान्यांना एमआयडीसीतील पाणी पुरवठा करणारे बारवी धरण गेल्या वर्षी 9 ऑगस्टला 100% भरलेलं होतं। मात्र यंदा हा साठा थोडा कमी असून धरणामध्ये 96.64% साठा आहे। या धरणासह सध्या उर्वरित धरणांच्या पाणलोटातही पावसाचा जोर कमी झाला आहे। दक्षिण मुंबईतील कोस्टल रोडवरती बेदरकार ड्रायव्हिंग करणाऱ्या वाहनचालकांना प्रादेशिक परिवहन कार्यालय आणि वाहतूक पोलिसांनी कारवाईचा दणका दिलेला आहे। मागील 7 महिन्यांमध्ये कोस्टल रोडवरती वेगमर्यादेचं उल्लंघन केलेल्या 4,500पेक्षा अधिक वाहनांवरती कारवाई करण्यात आली आणि त्यांच्याकडून 82 लाखांचा दंड वसूल केलेला आहे। दहीहंडी उत्सव केवळ 6 दिवसांवरती येऊन ठेपला आणि यासाठी मुंबईतील गोविंदांचा ठिकठिकाणी मनोरे रचण्याचा सराव सुरू झालेला आहे। दिवसा नोकरी व्यवसाय सांभाळून रात्री सराव करत तरुणांनी संस्कृतीशी नाळ जपलेली आहे। शाळांना अनंत चतुर्दशी आणि दहीहंडीच्या दिवशी मिळणाऱ्या सुट्ट्यांचा निर्णय राज्य सरकारने 7 ऑगस्टला बदलला। गौरी गणपती आणि नारळी पौर्णिमा या दिवशी सुट्टी जाहीर केलेली आहे। मात्र हा बदल विद्यार्थ्यांच्या हिताचा नसल्याची टीका शिक्षक आणि पालकांनी केली आहे। दिवस ईएसएमटी लोकल सेवेची 2014 पासून प्रलंबित मागणी पूर्ण होण्याची शक्यता आहे। मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर 14 ऑगस्ट रोजी सुनावणी पार पडणार। ही मागणी मान्य होण्याची अपेक्षा दिव्यातील लाखो प्रवाशांना असल्याची माहिती याचिकाकर्त्यांनी केली। बोरिवली रेल्वे स्थानकामध्ये विना तिकीट प्रवाशाने तिकीट तपासणी कार्यालयातील मालमत्तेची तोडफोड केल्याच्या घटनेनंतर पश्चिम रेल्वेने नमस्ते अभियान राबवण्यास सुरुवात केली आहे। या अभियानांतर्गत तिकीट तपासणीस अर्थात टीसी आता विना तिकीट प्रवाशांसोबत देखील नम्रतेने वागणार आहेत। टीसी आणि प्रवाशांमध्ये वारंवार होणारे वाद टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने अनोखी मोहीम हाती घेतली आहे। मृत बँक खातेधारकांच्या वारसांना दिलासा देणारा निर्णय भारतीय रिझर्व्ह बँकेने घेतलेला आहे। आता मृत ग्राहकांच्या बँक खात्याशी संबंधित आणि लॉकरमधील वस्तूंचा दावा 15 दिवसांच्या आत निकाली काढावा लागणार आहे। भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्रो पुढील काही महिन्यांमध्ये अमेरिका निर्मित 6500 किलो वजनी कम्युनिकेशन उपग्रहाचं प्रक्षेपण करणार असल्याची माहिती इस्रोचे अध्यक्ष व्ही नारायणन यांनी दिली। देशातील सर्वात महागड्या 10 शहरांमध्ये मुंबई देशातील नंबर 1 स्थानी कायम आहे। मात्र यात उत्तर प्रदेशची राजधानी लखनौ शहराचा समावेश प्रथमच झालेला आहे। 1 ऑगस्ट रोजी लागू झालेल्या नवीन सर्किल रेटमुळे मुंबईचा देशातील सर्वात महागड्या 10 शहरांमध्ये पुन्हा प्रथम क्रमांक आलाय। नागपूर शहरातील जलकुंभावरील 1-2 या भागातील पाणीपुरवठा 12 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजल्यापासून 13 ऑगस्ट सकाळी 10 वाजेपर्यंत बाधित असणार आहे। त्यामुळे अनेक भागांमध्ये याचा फटका बसणार आहे। दहीहंडी काही दिवसांवरती येऊन ठेपली आहे। याच पार्श्वभूमीवरती मुंबईत ठिकठिकाणी सराव शिबिरांचं आयोजन करण्यात आलेलं आहे। बाळगोपाळांना प्रोत्साहन देण्यासाठी करी रोड इथल्या योगेश्वर बिल्डिंग परिसरात सुद्धा दहीहंडी सराव शिबिराचं आयोजन करण्यात आलं। यावेळेला मोठ्या संख्येने बाळगोपाळांनी उपस्थिती लावली। वरळी इथल्या बीडीडी चाळीमधील 556 कुटुंबांचं नव्या घरांचं स्वप्न अखेर साकार होतंय। 14 ऑगस्टला सकाळी 10 वाजता माटुंगा इथल्या यशवंतराव नाट्यगृहामध्ये घरांच्या चाव्या वाटपाचा कार्यक्रम होणार आहे। भारताच्या 79व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने एअर इंडिया एक्सप्रेसने एक खास फ्रीडम सेल सुरू केलेला आहे। या अंतर्गत फक्त 1297 रुपयांपासून तुम्ही देशांतर्गत आणि 4279 रुपयांपासून आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास करता येणार आहे। एअर इंडियाने आपल्या पायलट आणि काही इतर कर्मचाऱ्यांसाठी सेवानिवृत्तीची वयोमर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे पायलट आणि कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ झाली आहे। ही वयोमर्यादा आधी 58 वर्ष होती, तर आता नवीन निर्णयानुसार पायलटसाठी 58 वर्षांवरून वाढवून 65 वर्ष, तर नॉन फ्लाइंग कर्मचाऱ्यांसाठी 58 वर्षांवरून 60 वर्ष इतकी करण्यात आली आहे।
सध्या फळांच्या बाजारात मोठी उलाढाल सुरू असून फळांच्या किमतीमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे. पावसाळ्यामध्ये अनेक ठिकाणी फळबागांचं नुकसान, साठवणुकीची अडचण आणि वाहतूक विस्कळीत झाली होत असल्यामुळे फळांचा पुरवठा कमी झाला होता, तर उपलब्ध फळांना मागणी वाढल्यामुळे भाव वधारले. आणि एक महत्त्वाची बातमी समोर येते ती म्हणजे काँग्रेसचे खासदार वेणुगोपाल यांनी एक मोठा दावा केलेला आहे. तिरुवनंतपुरम या ठिकाणी दिल्ली एअर इंडियाच्या फ्लाईटमध्ये मोठा अपघात टळलेला आहे. काल रात्री उशिरा खराब हवामानामुळे ही फ्लाईट चेन्नईला वळवण्यात आली होती. मात्र विमान बराच वेळ हवेमध्येच होतं आणि लँडिंगला परवानगी मिळाल्यानंतर सुद्धा धावपट्टीवरती आधीच दुसरं विमान असल्यामुळे पायलटला तातडीने लँडिंग रद्द करून पुन्हा टेक ऑफ करावा लागलेला आहे. या फ्लाईटमध्ये अनेक खासदार, नेते आणि सर्वसामान्य प्रवासी होते. दरम्यान या फ्लाईटचं तातडीने इमर्जन्सी लँडिंग सुद्धा करण्यात आलेलं आहे. पुढच्या महत्त्वाच्या बातमीकडे वळूया. ऑपरेशन सिंदूरच्या कारवाईनंतर पाकिस्तानचा थैथैट अजून सुद्धा सुरू आहे. आता पाक लष्कर प्रमुख असीम मुनीरने पुन्हा एकदा भारताला अणुयुद्धाची धमकी दिलेली आहे. जर भविष्यात भारतासोबत युद्ध झालं आणि त्यामध्ये पाकिस्तानचं अस्तित्व धोक्यात आलं तर अर्ध जग नष्ट होईल असा इशारा मुनीर यांनी दिलेला आहे. अमेरिकेतील टाम्पा या ठिकाणी बोलताना त्यांनी ही धमकी दिली आहे. पाकिस्तान एक अणुसंपन्न राष्ट्र असून त्यांच्या स्वातंत्र्यावरती हल्ला झाल्यास होणाऱ्या अणुयुद्धामध्ये अर्ध जग नष्ट होईल असा इशारा दिलेला आहे. मुनीर यांनी भारताने रद्द केलेल्या सिंधू पाणी करारावर सुद्धा इशारा दिला आहे. भारताच्या निर्णयामुळे 25 कोटी लोकांवरती उपासमारीचा धोका निर्माण होऊ शकतो. आम्ही भारत धरण बांधण्याची वाट पाहतोय, ते जेव्हा बांधतील तेव्हा आम्ही ते क्षेपणास्त्र हल्ल्यांनी नष्ट करू असा इशारा सुद्धा दिलाय. भारताला पुन्हा एकदा मुनीरची पोकळ धमकी बघायला मिळते. ऑपरेशन सिंदूर नंतर पाकिस्तानचा थैथैट अजून सुद्धा सुरू असल्याचं आपल्याला बघायला मिळत आहे. पाक लष्कर प्रमुख मुनीरची भारताला अणुयुद्धाची धमकी बघायला मिळते. पाकिस्तानच्या स्वातंत्र्यावरती गदा आल्यास अणुयुद्ध होईल आणि त्यामध्ये अर्ध जग नष्ट होईल असा पोकळ इशारा पाकिस्तानच्या मुनीरनं दिलेला आहे. पाकच्या स्वातंत्र्यावरती हल्ला झाल्यास आम्ही सहन करणार नाही असं सुद्धा मुनीरनं सांगितलेलं आहे. सिंधू नदीवरील धरण क्षेपणास्त्रांनी उडवून देऊ, आम्ही ते धरण बांधण्याची वाट पाहतोय असा इशारा सुद्धा दिलेला आहे. आणि एक मोठी बातमी आपण बघूया. अरबी समुद्रात आज भारत आणि पाकिस्तानच्या नौदलाकडून युद्धसराव केला जाणार आहे. दोन्ही देशांनी यासाठी इशारा दिलेला असून जहाजांना दूर राहण्यास सांगितलेलं आहे. आणि भारताकडून ओखा पोरबंदर आणि 11 ते 13 ऑगस्ट दरम्यान हा युद्धसराव केला जाणार आहे. तर पाकिस्तान आज आणि उद्या नौदल सराव करणार आहे. ऑपरेशन सिंदूर नंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांच्या नौदलांचा पुन्हा एकदा युद्धसराव बघायला मिळतोय. तर अरबी समुद्रामध्ये हा युद्धसराव केला जाणार आहे. ओखा पोरबंदर या ठिकाणी 3 दिवस हा युद्धसराव असणार आहे. राज्यातील वैद्यकीय, उच्च आणि तंत्रशिक्षण, कृषी विभागांतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांनी अनामत शुल्क नियामक प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा अधिक शुल्क विद्यार्थ्यांकडून आकारू नये. विद्यार्थ्यांकडे अशी अधिक रकमेची मागणी करणाऱ्या कॉलेजची तक्रार करावी असं आवाहन FRIने केलेलं आहे. सिटी सेलकडून इंजिनिअरिंग अभ्यासक्रमाचा दुसऱ्या फेरीची गुणवत्ता यादी आज जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना 12 ऑगस्ट ते 14 ऑगस्ट दरम्यान प्रवेश घेता येणार आहे. या फेरीमध्ये इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी 1,43,445 जागा उपलब्ध आहेत. जालना जिल्ह्यातल्या भोकरदन शहरामध्ये जोरदार पावसाने हजेरी लावलेल्या जिल्ह्यामध्ये 2 दिवस पावसाने उसंत घेतलेली होती. मात्र रविवारी दुपारनंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली. अमरावती जिल्ह्यातील भातकुली तालुक्यातील दगडगड या ठिकाणी नदीवरील पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे गावाचा संपर्क तुटला. गावामध्ये 160 लोकवस्ती असलेले नागरिक मुख्य रस्त्यापासून दूर राहत असल्यामुळे लोकप्रतिनिधींनी गावाकडे दुर्लक्ष केलंय. तसंच अनेक सोयीसुविधांपासून दगडागाड हे गाव वंचित राहिलं आहे. हिंगोलीच्या औंढा नागनाथ मंदिरात श्रावणी सोमवार निमित्ताने भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी बघायला मिळते. महाअभिषेकानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले. श्रावण सोमवार निमित्ताने 12वं ज्योतिर्लिंग असलेल्या छत्रपती संभाजीनगरच्या घृष्णेश्वर मंदिरात दर्शनासाठी मध्यरात्रीपासूनच भाविकांनी अलोट गर्दी केली आहे. गर्दी लक्षात घेता पोलिसांनी वाहतुकीचं योग्य नियोजन केलंय.
मुंबई गोवा महामार्गावरती भीषण अपघात झालाय. सोमवारी पहाटेच्या सुमारास या घाटातील अवघड वळणावरती गोव्याहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या एका ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये ट्रकमधील एक जण ट्रकच्या चाकाखाली येऊन जागीच ठार झाला. गणेशोत्सवासाठी मुंबई ठाण्याहून कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांपुढे प्रवासाचा यक्ष प्रश्न उभा ठाकलाय. जादा रेल्वे गाड्यांचं बुकिंग हे फुल झाल्यामुळे पर्यायी वाहतुकीच्या शोधात असलेल्या भक्त मंडळींची मोठी पंचायत होती. मुंबई गोवा विमानाचं तिकीट 3,000 थेट 12,000वरती गेलंय आणि खासगी बसला 3,000 रुपये मोजावे लागणार आहेत. वडगावमधील वनवासी कल्याण आश्रम शाळेमध्ये रंगीबेरंगी सुंदर असा एक पक्षी आलेला आहे. त्यामुळे शाळेच्या आवारामध्ये मुलामुलींना पक्षी पाहण्यासाठी एकच गर्दी केलेली आहे. एका विद्यार्थ्याने शाळेच्या वरांड्यामध्ये आलेला हा पक्षी शाळेच्या आवारात त्वरित सोडला, परंतु दुसऱ्याच दिवशी पुन्हा हा पक्षी शाळेत आल्यामुळे विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांमध्ये सुद्धा मोठ्या कुतूहलाचा विषय ठरलेला आहे. श्रावण सोमवारच्या निमित्ताने राज्यातल्या विविध शिवमंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनाला गर्दी केली आणि त्र्यंबकेश्वरमधील शिवमंदिरात भाविकांची मोठी गर्दी बघायला मिळते. देशभरातून आलेल्या भाविकांमुळे मंदिर परिसरात भाविकांनी गर्दी केली आहे. त्यामुळे श्री क्षेत्र भीमाशंकर या मंदिरात सुद्धा पहाटेपासूनच भाविक रांगेत उभे आहेत. महापूजा आणि आरती झाल्यानंतर भाविकांना दर्शन सुरू करण्यात आलंय. दरम्यान वेरूळच्या कृष्णेश्वर मंदिरात भाविकांची रात्रीपासूनच गर्दी बघायला मिळते. मंदिर परिसरात गर्दी लक्षात घेता पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात केलाय. त्याचबरोबर औंढा नागनाथ या ठिकाणी सुद्धा नागनाथ मंदिरामध्ये भाविकांची रीक पाहायला मिळते. पहाटे 2 वाजता मंदिर भाविकांसाठी उघडण्यात आलंय. तर परळीतील वैजनाथ मंदिरात सुद्धा भाविकांनी दर्शनासाठी रीग लावलेली आहे. हर हर महादेवच्या गजरामध्ये आणि भाविकांच्या गर्दीने मंदिर परिसर फुलून गेलाय. दरम्यान 12 ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग अशी ओळख असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये श्रावणी सोमवार निमित्ताने भाविकांनी मोठी गर्दी केलेली आहे. लाखो भाविकांच्या गर्दीने त्र्यंबक नगरी बम बोले या गजराने आता फुलून निघाली आहे. आणि तिसऱ्या श्रावण सोमवारी ब्रह्मगिरी फेरीच आध्यात्मिक महत्त्व असल्यामुळे या फेरीला राज्यभरासह देशातील भाविक मोठ्या संख्येने येत असतात. मध्यरात्री 12 वाजता या ब्रह्मगिरी फेरीला सुरुवात होते आणि यंदा भाविकांच्या गर्दीचा अंदाज लक्षात घेता तब्बल 2 लाखांपेक्षा अधिक भाविक या ब्रह्मगिरीच्या फेरीमध्ये सहभागी झाल्यामुळे त्र्यंबकेश्वरमध्ये मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे. लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात. लक्ष्मण, खरं तर आज श्रावण सोमवार भाविकांची मोठी गर्दी अशीही त्र्यंबकेश्वरमध्ये असते. आजची काय परिस्थिती आहे? अमित, खरं तर भमभम बोलेच्या गजरामध्ये आज त्र्यंबक नगरी भाविकांच्या गर्दीनं अक्षरशः फुलून निघालेली आहे. मोठी गर्दी, लाखोंच्या संख्येनं भाविक आज त्र्यंबक नगरीमध्ये दाखल झालेले आहे. खरं तर आज तिसरा श्रावणी सोमवार आहे आणि तिसऱ्या श्रावणी सोमवारचं एक विशेष अशा प्रकारचं आध्यात्मिक महत्त्व आहे. आणि याच आध्यात्मिक ओळखामुळे किंवा या आध्यात्मिक सगळ्या भावनेमुळे दरवर्षी लाखो भाविक तिसऱ्या श्रावण सोमवारी त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये येत असतात. मी आता नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या परिसरामध्ये आहे. माझ्या मागच्या बाजूला दृश्यांमध्ये आपल्याला हे फुलांनी सजवलेलं जे मंदिर दिसतंय हे त्र्यंबक राजाचं मंदिर आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी आद्य ज्योतिर्लिंग म्हणून ही त्र्यंबक राजाची ओळख आहे. आणि याच ज्योतिर्लिंगाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी, लीन होण्यासाठी देशभरातून मोठ्या संख्येनं भाविक त्र्यंबक नगरीमध्ये दाखल झालेले आहे. आपण एका बाजूला भाविकांची रांग जी आहे ती देखील बघू शकतो. रांगेमध्ये सुरू असलेला हर हर महादेवचा गजर ऐकू शकतो, भमभम बोलेचा गजर आपण ऐकू शकतो. अलोट गर्दी जी आहे ती त्र्यंबक नगरीमध्ये दाखल झालेली आहे. जसं आम्ही त्यापूर्वी आपण सांगितलं की आज त्र्यंबकेश्वरमध्ये तिसऱ्या श्रावण सोमवार निमित्त ब्रह्मगिरी फेरीचं एक आध्यात्मिक महत्त्व आहे. ब्रह्मगिरी ला फेरी मारण्यासाठी, अर्थात ब्रह्मगिरीच्या जो डोंगर रांगा आहे त्यांना फेरी मारण्यासाठी देशभरातले भाविक त्र्यंबक नगरीमध्ये येत असतात. 40 किलोमीटर डोंगर रांगा चढून, पायी चालून हे सगळे भाविक त्र्यंबक राजाच्या चरणी पुन्हा एकदा लीन होण्यासाठी, नतमस्तक होण्यासाठी या ठिकाणी येत असतात. आणि याच ब्रह्मगिरीचं एक आध्यात्मिक महत्त्व असल्यानं आज या त्र्यंबक नगरीमध्ये जवळपास 2 लाखाहून अधिक भाविक दाखल झालेले आहे. जवळपास 25 किलोमीटरचा परिसर जो आहे त्र्यंबकेश्वरचा, त्या पूर्ण परिसरामध्ये भाविकांची अलोट गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय. नाशिकहून त्र्यंबकेश्वरला ज्यावेळेला भाविक येतात त्यावेळेला त्यांना त्र्यंबकेश्वर पासून 5 ते 7 किलोमीटर अलीकडे तळेगाव म्हणून गाव आहे त्या ठिकाणीच अडवलं जातं आणि तिकडनं या भाविकांना बसेसच्या माध्यमातून मंदिरापर्यंत, मंदिराच्या परिसरापर्यंत आणि बस स्थानकापर्यंत सोडण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. खाजगी वाहनांना पूर्णतः बंदी जी आहे ती घालण्यात आली आहे. एकूणच जर आपण बघितलं तर आज तिसऱ्या श्रावण सोमवारच्या निमित्तानं अलोट गर्दी त्र्यंबकेश्वरमध्ये झालेली आहे. त्र्यंबक राजाच्या
देवाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी, लीन होण्यासाठी हे भाविक जे आहे ते देशभरातून त्र्यंबक अगदी नगरीमध्ये आणि दाखल लक्ष्मण, होत त्यामुळे असतात. आणि भाविकांमध्ये यंदाच्या सुद्धा वर्षी तितकाच देखील मोठा उत्साह बघायला मिळतो. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. आता बघूया बातम्यांचा वेगवान आढावा. तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्ताने श्री क्षेत्र भीमाशंकर या ठिकाणी दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली आहे. भीमाशंकर मंदिरात पहाटेच महापूजा आणि आरती केल्यानंतर भाविकांना दर्शनासाठी मंदिर खुलं करण्यात आलंय. तसंच भीमाशंकर मंदिर परिसराला आणि गाभाऱ्याला आकर्षक अशा रंगीबेरंगी फुलांची सजावट सुद्धा केली आहे. भंडाऱ्यातील दुहेरी हत्याकांडातील आरोपींनी हत्येची कबुली दिलेली आणि याच आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांची 8 पथकं रवाना करून आरोपींना पकडण्यात आलं होतं. भरत गोगावले यांना रायगडचं पालकमंत्री करा या मागणीसाठी पदाधिकाऱ्यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना रक्तानं पत्र लिहिलंय. मागणी मान्य न झाल्यास राज्यातील प्रत्येक जिल्ह्यातील कार्यकर्ता स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिल, त्यामुळे त्यांना रायगडचं पालकमंत्री बनवून न्याय द्या अशी मागणी करण्यात आली. जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातल्या गुढे या ठिकाणी स्वप्नील पाटील या जवानाला कर्तव्यावरती असताना भारत बांगलादेश सीमेजवळ पश्चिम बंगाल या ठिकाणी वीरमरण प्राप्त झालं. स्वप्नील पाटील यांना आलेल्या वीरमरणामुळे गुढे गावावरती शोककळा पसरली. लोकलमधील सर्वसाधारण प्रवासी तसंच दिव्यांगांसाठी राखीव असलेल्या डब्यातून बेकायदा प्रवास करणारे फेरीवाले, भिकारी, तृतीयपंथी आणि इतर घुसखोरांना मध्य रेल्वेच्या आरपीएफ पथकाने चांगलाच दणका दिलेला आहे. सीएसएमटी ते कसारा दरम्यान जानेवारी ते जुलै या कालावधीमध्ये 22,306 जणांवरती कारवाई करण्यात आली आहे. बीड ते परळी रोडवरील एका हॉटेलसमोर साधू महाराजांना बेदम मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावरती 2 दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. या प्रकरणामध्ये मारहाण करणाऱ्या दीपक पंडितच्या विरोधात शिरसाळा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केला आहे. धाराशिव जिल्ह्यातील पळसप या ठिकाणी एक खळबळजनक प्रकार समोर आलेला आहे. रामपाल महाराजांच्या भक्तीला विरोध केल्यामुळे पोटच्या पोराने केलेल्या जन्मदात्याच्या वडिलांची हत्या केलेली आहे आणि मारहाणीमध्ये वडिलांना गंभीर जखमी केलेला आहे. यात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आणि या प्रकरणी पोलिसांनी मुलाला अटक केली आहे. हिंगोलीवरून वाशिमकडे जाणाऱ्या महामार्गावरती कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये दुचाकीला जोरदार धडक बसल्यामुळे दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला. या जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं आहे. पुणे शहरात सध्या चोरीच्या घटनांमध्ये मोठी वाढ होताना पाहायला मिळते. पुण्यामध्ये चक्क एका पानाच्या दुकानावरती चोरट्याने डल्ला मारलाय आणि चोरट्याने सिगारेटचं पाकिट आणि इतर साहित्य चोरल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. आता बातमी पंढरपूरमधून. पंढरपुरातील मंदिर समितीने आयोजित केलेली पूजा हिंदीमधून सांगितल्याचा दावा करण्यात आला होता, त्यामुळे नवा वाद होण्याची शक्यता आहे. राहुल सातपुते नावाच्या एका भाविकाने या संदर्भामध्ये एक्सवरती पोस्ट करत खळबळजनक दावा केलाय. तर मंदिर समितीने तुकाराम भवनमध्ये तुलसी अर्चन पूजा आयोजित केलेली होती आणि पूजेमध्ये 30 ते 35 मराठी कुटुंब तर एक अमराठी कुटुंब होतं. या अमराठी कुटुंबाच्या मागणीवरून गुरुजींनी पूजेतील सूचना मराठीऐवजी हिंदीतून दिल्या. यावरती आपण आक्षेप घेतला, मात्र आपण आक्षेप घेतला याची दखल कोणी घेतली नाही असा आरोप राहुल सातपुते यांनी केलेला आहे. आपण महाराष्ट्रात आहोत, त्यासोबतच आमच्या कुटुंबाला हिंदी समजत नाही, केवळ एका अमराठी कुटुंबासाठी हिंदीमधून पूजा का केली असा सवाल सातपुतेंनी विचारल्याचा दावा केलेला आहे. तर आपल्या पूजेतून बाहेर काढतील या भीतीने इतर मराठी कुटुंबियांनी मध्यस्थी केली नाही असा दावा सुद्धा त्यांनी केलेला आहे. तर पूजा ही मराठी किंवा संस्कृतमधूनच होते, मात्र पूजेसंदर्भातल्या सूचनांबाबत राहुल सातपुते यांनी केलेल्या तक्रारीची दखल घेतल्याचं मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. आता तक्रार प्राप्त झालेली आहे. 9 ऑगस्ट रोजी हिंदीतून पूजा घातल्याची जे तक्रार आहे, तर हिंदीतून कुठलीही पूजा होत नाही. पूजा ह्या सर्व मराठी आणि संस्कृत या भाषेतूनच होतात. परंतु फक्त जी माहिती सांगितली जाते ती प्राधान्याने मराठी, आणि त्यानंतर जर समजलं नाही कुणाला, परभाषिक परप्रांतीय जर भाविक असतील तर त्यांना हिंदी भाषेतून आपण त्या ठिकाणी माहिती सांगत असतो. तर निश्चितच त्यांनी केलेली तक्रार सुद्धा मंदिर समितीने गांभीर्याने घेतलेली आहे. महाराष्ट्रातील मराठी भाषिकावर कुरघोडी करण्याचा हा प्रयत्न आहे. मराठी भाषिकांना काय करायचं ते तुम्ही करा, हम तुम्हारी सुनेंगे नहीं, तो आणि तुम्ही आमचं काय वाकडं करू शकाल, अशी यातून असा संदेश देण्याचा सरकारचा प्रयत्न मला दिसतो आहे. सरकारने त्वरित ते बंद करावं आणि मराठीमध्येच ते सुरू करावं अशी आमची सरकारकडे मागणी आहे. आता घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा.
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्रीय निवडणूक आयोगावरती मतचोरीचे गंभीर आरोप केले आहेत. या प्रकरणी आता राजकीय वर्तुळात आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. दरम्यान आता राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील इंडिया आघाडीचे खासदार संसद भवनापासून राजधानी दिल्लीतील निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार आहेत. सांगलीचे खासदार विशाल पाटलांचे समर्थक माजी नगरसेवक मनोज सरगर उद्या भाजपामध्ये प्रवेश करतायत. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश होणार आहे. बीडमधील गेवराई शहर गोळीबाराच्या घटनेनं हादरलेला आहे. शहरात एका तरुणीवरती अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आलाय. छातीमध्ये गोळी लागल्यामुळे तरुणी गंभीर जखमी झाली. दरम्यान गोळीबाराच्या दुसऱ्या दिवशी पोलिसांकडून दखल घेण्यात आल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.